ठाण्यात घोडबंदर रोडवरील कारपे कंपाऊंड परिसरामध्ये खड्डे दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे। काही दिवसांपूर्वी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचं दिसून आलं होतं। यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय होत होती आणि पावसाचं पाणी या खड्ड्यामध्ये साचत होतं आणि वाहन चालकांना सुद्धा खड्डे दिसत नव्हते आणि त्याच्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि याच ठिकाणी लाकडांनी भरलेला टेम्पो खड्ड्यामुळे उलटला होता आणि गंभीर दुर्घटना घडली होती। पुढारी न्यूजने ही बातमी लावून धरली। या बातमीचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर प्रशासनाने आता चेना गाव ते फाउंटेन हॉटेल परिसरामध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं हातात घ्यायला सुरुवात केली। आपण सध्या करपे कंपाऊंड वरती आहोत, जो घोडबंदर रस्त्याला आहे आणि त्या रोड वरती जे आपण काही दिवसांपूर्वी जे आहे बातमी केली होती आणि आज पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट पडलेला आहे। तुम्हाला माहितीच असेल की घोडबंदर रोड वरील करपे कंपाऊंड येथे जे आहे एक टेम्पो जो होता लाकडाने भरलेला तो पलटी झाला होता आणि पावसाचं मोठ्या प्रमाणात जे आहे पाऊस सुद्धा पडत होता आणि इथे जे मोठ्या प्रमाणात जे खड्डे सुद्धा होते आणि खड्डे झाल्यामुळे इकडे जे आहे जे वाहतूक होती त्यांना जे काही दिसत होतं खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं होतं आणि ते वाहनं जी आहेत एका साईडला कलंडत होती, ज्यामुळे जे आहे वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। आणि आज जे आहे पुढारी न्यूजच्या माध्यमाचा जो इम्पॅक्ट पडलेला आहे, इथे जे आहे रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथे कशा प्रमाणे जे इथे काम सुरू केलेलं आहे आणि इथे नव्हे चेना रोड ते जे आहे फाउंटेन हॉटेल पर्यंत जे आहे हा रस्ता बंद केलेला आहे, वन वे केलेला आहे फक्त। आणि तुम्ही पाहू शकता ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आहे, पण मात्र इकडे जे वाहन चालक आहे त्यांना आधी सांगितलं गेलं होतं की हा रस्ता बंद असणार आहे, 15-15 मिनिटांनी तो रस्ता सोडला जाणार आहे। मात्र जे वाहन चालक आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे कुठे ना कुठे इथे त्रास होत आहे आणि इकडे ट्रॅफिक पोलीस जे आहे त्यांना समजवण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत। आणि यानंतर जे इथे रस्त्याचं काम सुरू आहे, रस्ता बनण्याचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे। यानंतर जे आहे इकडचे वाहतूक मीरा भाईंदर वसई विरार वाहतूक शाखेचे जे PI आहेत प्रफुल्ल वाघ यांनी सुद्धा लोकांना सांगितलेलं आहे की घोडबंदर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे 11 आणि 12 तारखेला हा रस्ता जे आहे चेना गाव ते फाउंटेन हॉटेल पर्यंत तो बंद असणार आहे, हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे। वन वे केलेला आहे, 15-15 मिनिटांनी रस्त्याला जे आहे गाड्या सोडण्याचं काम सुरू असणार आहे। मात्र यानंतर जे आहे हे पाहण्यासारखी गोष्ट असेल की हा काम जे आता किती दिवस सुरू असणार आहे। मी गौरी पवार, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर। कल यानी 11 जुलाई 2026 को सुबह 9 बजे से ये काम शुरू होगा और ये काम 12 जुलाई यानी रविवार को रात को 12 बजे तक चलने वाला है। यातायात बाधित न हो इसलिए हम थाना से जो मुंबई की तरफ जाने वाली ट्रैफिक है वो चेना गांव से डाइवर्ट करके रॉन्ग साइड से मुंबई की तरफ निकालने वाले हैं और मुंबई की तरफ से जो ट्रैफिक आने वाली है ठाणे जाने के लिए उसको हम घोडबंदर रोड से ही ठाणा की तरफ छोड़ने वाले हैं। हमने वाहतूक डिपार्टमेंट की तरफ से अतिरिक्त पुलिस दल वहाँ पे तैनात कर दिया है। वहाँ पे यातायात बाधित न हो इसलिए मैं आपसे विनती करना चाहता हूँ कि अगर ठाणा कल्याण घोडबंदर रोड से आप जाने वाले हो तो अतिरिक्त रोड का इस्तेमाल कीजिए।